नमस्कार मित्रांनो, शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 MIDC बारामतीत आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण रेनफोर्स कंपनीचं एक नवीन मॉडेल मार्केटमध्ये आणलेलं आहे. त्याची आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. हे मॉडेल जे आहे मित्रांनो गव्हर्नमेंट सबसिडीसाठी उपलब्ध आहे, म्हणजे गव्हर्नमेंट सबसिडी मान्यता प्राप्त आहे. याला लोन सुविधा, एक्सचेंज सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मशीन एकदम जबरदस्त असं मशीन, हेवी ड्युटी अँगल चॅनल चॅशी असं असलेले मशीन आहे. तर त्याची आज संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ जर तुम्हाला आज काय प्रश्न पण आपण घेणार आहोत, तर त्या प्रश्नांची उत्तरं पण आपण ह्याच्यामध्ये देणार आहोत. नमस्कार. नमस्कार सर, आपल्याकडे सर ह्या मशीनसाठी लोन सुविधा उपलब्ध आहे का? आपल्याकडे ह्या मशीनसाठी लोन सुविधा उपलब्ध आहे. तर ह्याच्यामध्ये लोनची प्रोसेस कशी असते की आपल्याला साधारणतः 60 ते 70% ते 80% लोन मिळतं. त्यासाठी आपल्याला तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ट्रॅक्टरचा RC असे डॉक्युमेंट लागतात. ओके, तर सर आपल्याला म्हणजे लोनसाठी डॉक्युमेंट काय काय लागतं? लोनसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, RC बुक अशी 3 डॉक्युमेंट लागतात मेन. ठीक ट्रॅक्टर आहे. तुमच्या नावावर लागतो. आणि किती दिवसात सर हे लोन होतं? लोनची प्रोसिजर साधारणतः 3 ते 4 दिवसात होती किंवा आठवडा लागू शकतो. तुम्ही डॉक्युमेंट किती लवकर देताय त्याच्यावर डिपेंड असतं लोन सुविधा. पण मशीन घ्यायच्या अगोदर साधारणतः एक 15-20 दिवस तरी चालू करा मित्रांनो. सीझन सुरू झाल्यानंतर होतं काय की बऱ्याच वेळा ते फास्टमध्ये कामं होत नाहीत आणि ह्याच्यामध्ये अडचण अशी येते की त्याच्यामध्ये पाऊस सुरू झालेला असतो, सीझन तोंडावर आलेला असतो आणि लोक मशीन घ्यायला सुरुवात करतात. पण त्या अगोदर तुम्ही नक्की मशीन बुक करा. आपल्याकडे सर्व प्रकारच्या मशीन हे पण बघू शकता तुम्ही, सर्व प्रकारच्या मशीन, थ्रेशर मशीन उपलब्ध आहे. तसे ह्या पण मशीन बॅक टोकरी, साईड टोकरी, मका स्पेशल सर्व प्रकारचे थ्रेशर मशीन किंवा हार्वेस्टर पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. ठीक आहे सर, आणि व्याजदर किती असतं ह्यावर? व्याजदर साधारणतः 12% असतं वार्षिक. साधारणतः कमी जास्त होऊ शकतं, तुमच्या सिव्हिलनुसार कमी जास्त होऊ शकतं. फक्त तुमचं सिव्हिल ओके पाहिजे, तुमचे हप्ते थकलेले नाहीत पाहिजेत. पहिल्याचे ट्रॅक्टरचे असतील किंवा इतर कोणते असतील तर ते हप्ते थकलेले नाहीत पाहिजेत. आणि लोन किती मिळेल? लोन साधारणतः 2.5 लाख ते 3 लाखापर्यंत लोन साधारणतः मिळतं. कमी जास्त होऊ शकतं, तुमच्या सिव्हिलनुसार कमी जास्त होत असतं. ठीक आहे सर, आणि महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात सर म्हणजे आपल्याला लोन होऊ शकतंय? महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये होतं, फक्त बीड जिल्हा जो सोडला तर बाकी इतर जिल्ह्यामध्ये सगळीकडे लोन सुविधा आपल्या फायनान्सची उपलब्ध आहे. ठीक आहे सर, आणि डाऊन पेमेंट भरावं लागेल का आपल्याला ह्या मशीनसाठी? हो, डाऊन पेमेंट साधारणतः तुम्हाला तुमच्याकडे जेवढी रक्कम आहे तेवढी रक्कम तुम्ही भरू शकता आणि ते तुम्ही मशीन हे आपलं मागवू शकता. बाकी जेवढी तुमच्याकडे डाऊन पेमेंट आहे त्यात आपण जास्तीत जास्त लोन करण्याची प्रयत्न करत असतो. तर तुम्ही त्यासाठी डाऊन पेमेंटसाठी एकदा येऊन भेटा. आपल्या इथं खाली जे 4 नंबर दिले त्या 4 नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. संपूर्ण माहिती तुम्हाला मॅडम दिली जातील किंवा आमच्या जे स्टाफ आहे त्यांच्याकडून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जाईल. आणि कोणकोणतं पीक ह्या मशीनमध्ये होऊ शकतंय? हां, हे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की ह्याच्यामध्ये सर्व पिके होतात. ज्वारी, गहू, मका, सोयाबीन, उडीद, मूग, हरभरा सर्व प्रकारचे मशीनमध्ये पिके होतात. ह्याच्यामध्ये आपण मेनता हे जर पाहिलं 1-2 पिके सोडली म्हणजे भात आणि जर साधारणतः आपण हे जर पकडलं भात आणि जे शेंगा असतात, भुईमुगाच्या शेंगा असतात, हे 2 पिकं सोडली तर याच्यात सर्व पिके होतात. तशा पण मशीन आहेत जे मल्टीक्रॉप, आपण कॉम्बो मॉडेल, जम्बो मॉडेल आपल्याकडे ते मशीन आहेत. तर त्या मशीनमध्ये तुमचं भात, नंतर भुईमुग हे सर्व पिके म्हणजे ज्वारी, गहू, मल्टीक्रॉप हे सर्व पिकं होतील. सर ट्रॅक्टर हा किती HP चा लागतो? ट्रॅक्टर तुमचा ह्याच्यामध्ये 35 HP पासूनच्या पुढचा तुम्ही आपल्याकडे मशीन आहेत. म्हणजे 24 HP पासून पुढच्या ट्रॅक्टरला सर्व मशीन आपल्याकडे उपलब्ध आहे. जसं तुमचा ट्रॅक्टर आहे 24 HP पासून पुढच्या ट्रॅक्टरला तुम्ही वापरू शकता. साधारणतः तुम्हाला रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तुम्ही वापरू शकता. आणि सर ताशी डिझेल आपल्याला किती लागेल? ताशी जे ट्रॅक्टरला डिझेल लागतं तेच डिझेल आपण ह्यासाठी पण वापरत असतो. ठीक आहे सर, आणि मशीन सोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे अवजारे काय काय मिळतील? मशीन सोबत आपण ग्रिल देतो, चाळण्या देतो आणि टूलकिट पाना देतो. असे आपण मशीन बरोबर साहित्य देत असतो. ठीक आहे सर. तर मित्रांनो, आपण आता बऱ्यापैकी प्रश्न घेतलेले आहेत. तर अजून तुमचे पण काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं द्यायचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, इथं आपण सुकाळ लावले जाते. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं सुकाळ लावलेलं जाते. इथं प्रत्येक ठिकाणी जिथं बेल्ट आहे तिथं बेल्टच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक्सटेन्शन दिलेलं आहे. तिथं तुम्ही बेल्टचं स्पीड जर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल, स्पीड जर तुमचं फॅनचं स्पीड कमी जास्त करायचं असेल तर तुम्हाला
ते पण सुविधा दिलेली आहे. एकदम बेस्ट असं मशीन आहे. एकदम हेवी ड्युटी अँगलची आणि चॅनलची अशी हे रेनफोर्स कंपनीचं इथं बघू शकता 910 मॉडेल आहे. हे 910 मॉडेलचा आपण व्हिडिओ घेत आहोत. तर मित्रांनो, पुढं जर तुम्ही बाकीच्या साईडला जर पाहिलं तर इथं तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये जर तुम्हाला डायरेक्ट ट्रॉलीमध्ये माल भरायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट ट्रॉलीमध्ये माल भरू शकता. इथं बघू शकता तुम्ही, इथं तुम्हाला पट्टी दिलेली आहे. या पट्टीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला पोतं लावायचं असेल तर तुम्ही खाली पोतं पण लावू शकता. अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये सुविधा दिलेली आहे तुम्हाला. हे आपलं ब्रँडिंग दिलेलं आहे. इथं नंबर दिले आहेत, हे तुम्ही बघू शकता. हे नंबर दिले आहेत आपले. आणि दुसरी गोष्ट, ह्या साईडला तुम्ही बघू शकता, पाठीमागच्या साईडला जर तुम्ही आला तर इकडे बघू शकता फॅन दिलेले आहेत. इथं तुम्ही हे जे फॅन